हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 27. येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. मागील ओवीत श्री समर्थांनी आपल्याला प्रश्न विचारला, तथापि आपल्याकडे त्याचे समर्पक उत्तर नाही. कारण त्या आधीच्या ओवीत आपणच कबूल केले आहे की आपण येथे यात्रेकरू आहोत. स्वस्थानाचा विसर होऊन येथे कायम मुक्काम करावा असे येथे आकर्षण असण्याचे कारणही नाही, तसे असूही नये. यास्तव आपण निरुत्तर झालो आहोत. यामुळे आता श्री समर्थ स्वतःच आपल्याला उत्तर देत आहेत. ते सांगतात की आपण चुकीच्या ठिकाणी गैरसमजाने मुक्काम केला आहे. याचे कारण आपल्याला समजून देताना श्री समर्थ सांगतात की तू तुझे म्हणावे असे येथे काहीही नाही. तुला येथील भौतिक वस्तू जगताची भुरळ पडली आहे. ही सर्व माया आहे. ठीक आहे, आता आला आहेस तर जेथून आला आहेस तेथे परत जा. येथे भौतिकात सुखदुःखात फेरे घेत राहण्यापेक्षा तेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. तुला असे वाटत असेल की तू कष्ट घेऊन धन संपत्ती मालमत्ता वैभव मिळवले आहेस आणि त्यामुळे ते तुझे आहे. अरे, हा निव्वळ भ्रम आहे. हे सर्व मिळवण्यात किती आयुष्य खर्च केलेस याचा एकूण जीवनाचा विचार करून मोजदाद घे. तसेच हे मिळवलेले टिकवण्यात तुला सतत जागृत राहावे लागते. कुटुंबीय, नातलग, आप्तेष्ट, आप्त इष्ट, समाज, सरकार, चोर इत्यादीपासून हे वाचवण्यासाठी तू सतत दडपणाखाली असतोस. यासाठी किती जणांशी तुझे वितुष्ट आले. यासाठी किती शारीरिक यातना आणि मानसिक ताणतणाव सहन करावा लागला. याचा जरा विचार कर. त्या मानाने मोकळ्या मनाने याचा तू किती उपभोग घेतलास याचीही एकूण जीवनाशी तुलना कर. तसेच असा उपभोग घेताना तू सुखी होतास किंवा दुःखी होतास याचाही विचार कर. परंतु एक नक्की की अशा वेळी तू कधीही केवळ आनंदात नव्हतास. तुझ्या असे लक्षात येईल की यापेक्षा देहाला अत्यावश्यक इतकेच मिळवले असतेस तर एकूण जीवनाचा तू भरपूर आनंद घेतला असतास. तू शारीरिक मानसिक निरोगी राहिला असतास. निखळ, निरागस, निर्लेप, निर्भेळ असे जीवन जगला असतास. दुसरे असे की तुला असे वाटत असेल की तू जी माणसे जोडली आहेस, तुझ्या आजूबाजूला जो माणसांचा गोतावळा जमवला आहेस तो तुझा आहे. कुटुंबीय, नातलग, मित्र, शेजारी, ओळखीचे पाळखीचे, समाज इत्यादी तुझा आहे. हाही तुझा भ्रम आहे. येथे प्रत्येकजण त्याचे प्राक्तन घेऊन त्याचे गतसंचित संपवण्यासाठी, त्याचे स्वतःचे जीवन जगण्यासाठी, त्याच्या स्वतःसाठी इत्यादी असाच जन्माला आलेला आहे. जो तो त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या मर्जीने त्याच्यासाठी म्हणून जगत असतो. प्रत्येकजण स्वतःची अस्मिता जपत असतो. जो काही यात बदल दिसतो तो त्याचा अहंकार, प्रसिद्धी, प्रतिष्ठा जपायला केलेला असतो. किंवा तेथे भीती, जगण्याची धडपड, सुरक्षितता इत्यादी अन्य कारणे असतात आणि यामुळे ती एक तडजोड, लाचारी असते. तिसरे असे की एवढे असे सर्व करूनही मिळवलेले धन, संपत्ती, मालमत्ता, वैभव इत्यादी आणि जोडलेले कुटुंबीय, नातलग, मित्र, शेजारी, ओळखीचे पाळखीचे, समाज इत्यादी आपल्या मृत्यूनंतर येथेच सोडून जावे लागते. हे आपल्या मृत्यूसह बरोबर घेऊन जायची सोय नाही. जरी आपला पुनर्जन्म झाला तरी पूर्वजन्मीच्या कशावरही आपण काहीही हक्क सांगू शकत नाही.
कारण ना आपल्याला ना इतरांना मागील जन्माची काहीही स्मृती नसते. येथे नवा जन्म, नवा देह, नवे जीवन असा नियम आहे. कोणीही असे काही सांगू लागला तर त्याला हकलून देतील किंवा त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात येईल. जर पृथ्वीवर आला आहेस तर जेथून आला आहेस तेथे परत जा. येथे भौतिकात सुखदुःखात फेरे घेत राहण्यापेक्षा तेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. आता पुढची ओवी, ओवी क्रमांक 28. तू समर्थाचे लेकरू, अभिमानाने घेतला संसारू, अभिमान टाकिता पैल पारू, पावशील बापा. श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत की अरे तू समर्थाचे लेकरू आहेस. समर्थाचा याचा अर्थ तू आत्मारामाचा अंशवंश आहेस. तू काही कोणी साधासुधा क्षुल्लक नाही आहेस. देहादी इंद्रियांसारखा मरणधर्मा नाहीस की वस्तू जगतासारखा जड नाहीस. तू परम असून विश्वनिर्माता आहेस. तू सनातन असून सदानंदी आनंदघन कैवल्यानंदी आहेस. मग असा या भौतिकाच्या चिखलात सुखदुःखाच्या आट्यापाट्या का खेळत आहेस? तू आनंदाचे झाड आहेस. भौतिकाची वावटळे येतील, सुखदुःखाची धुळवड उडेल, उपभोगांचे सिंचन होईल. तुला काय त्याचे? तू तुझ्या मूलभूत परमानंदामध्ये डोलत राहा. या ब्रह्मांडाची लीला अवलोकन कर. श्री समर्थ म्हणतात की हां, समजलो, तुझी अडचण लक्षात आली. तू अभिमानाने संसाराचा स्वीकार केला आहेस आणि आता त्यात गुंतला आहेस. परंतु थोडा एकांतात बसून सखोल विचार कर की हा तुझा अभिमान कशाचा आहे. तू मोठ्या दिमाखात धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव जमवले आहेस. तुझ्या मोठ्या पुढारीपणाने लोकसंग्रह करून स्वतःभोवती जनसमुदाय गोळा केला आहेस. तू विद्वत्तेच्या आणि पांडित्याच्या हौसेमुळे अथपासून इतीपर्यंत अनेक गोष्टींबद्दल विचारांचे पोतडे स्मृतीमध्ये साठविले आहेस. आता या सर्वाचा तुला अभिमान वाटत आहे. तथापि धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव, जनसंग्रह, विचारसंग्रह इत्यादी महाचंचल आहे. मरणसमयी याचा काहीही उपयोग नाही. हे सर्व येथेच सोडून जायचे आहे. आजूबाजूला घडलेली उदाहरण पाहता तुझ्या पश्चात या सर्वांची कवडी मोलाने विल्हेवाट लागणार आहे. याचे कारण समजून घे. हे साधे मृत्यूनंतरचे पुनर्जन्माचे तत्व आहे. चंगळ, मौज, मजा, हुल्लडबाजी, ऐश आराम इत्यादी संचिताचे गाठोडे पाठीवर असलेले अमुक्तात्मे यमधर्माच्या दरबारी अंतराळात असतात. ते त्यांचे संचित संपविण्यासाठी अनुकूल असे कुटुंब शोधत असतात. बाबा रे, तुझे कुटुंब त्यांना आयतेच सापडते. अशा तुझ्यासारख्यांच्या कुटुंबामध्ये धन, जन, विचार इत्यादी संग्रहामुळे त्यांचे ते चंगळ, मौज, मजा, हुल्लडबाजी, ऐशाराम इत्यादी संचिताचे गाठोडे आयतेच संपणार असते. यामुळे यमधर्म त्यांना तुझ्या पोटी जन्म घ्यायला अनुकूल होतो. ते येथे येतात आणि तुझ्या पश्चात तू अत्यंत कष्टाने मिळवलेल्या तुझ्या धन, जन, विचार इत्यादी संग्रहाचा उपभोग घेऊन त्या सर्वांची तुझे वंशज म्हणून वासलात लावतात. यामुळे त्यांचे संचित संपत नाही. त्यात आणखी अशा त्यांच्या हव्यासामुळे भरच होते. यात फक्त तुझ्या कष्टांचा दुरुपयोग तेवढा केला जातो. असे होते कारण संचित संपविण्याचा हा मार्गच नाही. यामुळे अशा मार्गाने संचित संपत नाही, परंतु त्यात आणखी भर मात्र नक्की होते. संचित संपविण्याचा एकमेव शाश्वत मार्ग निराळा आहे. संचित अशा भौतिक मार्गाने उपभोगून संपत नाही. त्यासाठी ते आध्यात्मिक मार्गानेच उपभोगून संपवावे लागते.
अध्यात्म, सत्संग, सदाचार इत्यादी अशा मार्गाने आपल्या स्मृतीमधून भौतिक संचिताची जळमटे नष्ट व्हावी लागतात. अशा या मार्गाने ती नष्ट होणे हेच त्यांचा उपभोग घेणे आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर भौतिक संग्रह उपलब्ध नसेल तर अमुक्तात्मे मुक्तीसाठी अध्यात्म, सत्संग, सदाचार इत्यादी उपलब्ध असलेली कुटुंबे शोधतात. अशा प्रकारे सुयोग्य मार्गाने मुक्तीची यात्रा करण्यासाठी पुनर्जन्म घेतात. हे ज्यांना समजते त्यांनी अपरिग्रह हेच धोरण ठेवावे. म्हणजे अशांची संततीही आध्यात्मिक मार्गाने जाणारी जन्माला येईल. हे प्रभू विभूचे कार्य आहे. यास्तव श्री समर्थ आपल्याला सांगतात की संग्रहाची ही विलक्षण जाण आकलन करून घ्यावी. त्यायोगे संग्रहाचा अभिमान त्याग करून अपरिग्रह करावा. म्हणजे संसाराचे आकर्षण देहधर्मापुरतेच शिल्लक राहील. येणाऱ्या आपल्याच नव्या पिढीला संग्रह उपलब्ध न झाल्यामुळे ते पुन्हा संचितात रुतणार नाहीत. त्याऐवजी ते अध्यात्म, सत्संग, सदाचार इत्यादी अशा सुयोग्य मार्गी यात्रा करतील. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे संग्रहाचा अभिमान त्याग करून अपरिग्रह करून आपली संसार पाशामधून सुटका होईल. त्यायोगे आपण स्वतः सहजच पैल पारू, भौतिकाच्या पैलतीरी अध्यात्माच्या तीरावर पोहोचू. पहा, स्वतःच्या मुक्तीच्या स्वार्थाबरोबरच पुढील पिढीच्या मुक्तीचाही परमार्थ आपोआपच सहजच साध्य होईल. हरिओम.